ते मी जेव्हा दाखवते तेव्हा तुम्हाला क्लिअर दिसतं ना रे फॉन्ट? बघू. ओके हा. पण मग तुम्ही मला शेअर करता तेव्हा मला तुमचा फॉन्ट क्लिअर का दिसत नाही बरं? थोडासा ब्लरिश दिसतो. ओके चलो. सो माझ्या सिस्टीम मध्ये कोण आपण कसे बघू शकतो? आणि पासवर्ड /etc/ चलो cat/etc/passwd. ओके. आणि येस ls कुठं? हा याने पण बघू शकतो etc/shadow. ओके. या दोन फाइल्स आपण बघणार आहे की आपल्यामध्ये किती युजर्स आहेत सिस्टीम मध्ये. अजून कशाने बघणार आहे आपण? ls/home याने पण कळणार आहे किती युजर्स आहेत. ओके चलो. सो आता परत आपण एक युजर ऍड करूयात. ठीक आहे. आणि आपण काल ज्या गोष्टी केलेल्या त्या परत एकदा करूया. चलो. कोण सांगताय? पहिला फील्ड एक्सप्लेन करायला मला. कोण फील्ड एक्सप्लेन करेल? passwd च्या काय काय आहेत? 7 फील्ड्स. ओके. इथे बघा ह्याच्यात तुम्हाला समोरचे आउटपुट दिसते ते आउटपुट बघून सांगा काय असणार आहे. फर्स्ट फील्ड passwd फाईल ओपन केलेली आहे मी. हा लिंक ऑफ पासवर्ड encrypted password. हा येस. uid gid डिरेक्टरी कमेंट नंतर डिरेक्टरी होम डिरेक्टरी ऑफ शेल. ओके. आणि याच्या काय आहेत बरं सांगा? युजर नेम, पासवर्ड इन एन्क्रिप्टेड फॉर्म, त्याच्यानंतर मिनिमम मॅक्सिमम डेज, वॉर्निंग, इनएक्टिव्ह डेज आणि फ्युचर. तुमचे जे रेड हॅटचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये असा क्वेश्चन फोर्थ फील्ड काय आहे, फिफ्थ फील्ड काय आहे. ओके. सो तुम्ही असे तुम्हाला लक्षात म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की फोर्थ फील्ड काय आहे, फिफ्थ फील्ड काय आहे. सो यासाठी मला काय पाहिजे रे? प्रॅक्टिस पाहिजे बरीचशीच. ओके. येस. त्याच्यामध्ये सुपर युजरची शेल /bin/bash दिली ना. सुपर युजरची शेल हा असू दे ना. हो बॅश शेलच असते. हे का बघ ना. सिस्टीम युजरची जी असते ती नो लॉग इन शेल असते कारण सुपर युजरला बॅश सेल पाहिजे ना. त्याशिवाय तो लॉग इन कसा करणार? तुम्हाला प्रॉम्प्ट येतोय ना लॉग इन साठी. बरोबर ना. तुम्ही ते हायरार्की मध्ये रूट युजरची सेल sbin दिली ना. ओके. sbin आणि बॅश पाहिजे मग तिथे. एक मिनिट. नाही रे sbin आणि बॅश नाही. बॅश बिन आणि बॅशच पाहिजे. का सांग? बिन आणि बॅश का पाहिजे रे? सगळ्यालाच बॅश. तो म्हणतोय की रूट युजरला sbin का नाहीये? रूट युजरला sbin/bash पाहिजे आणि लोकल युजरला /bin/bash पाहिजे असं याचं म्हणणं आहे. बिन बॅश असले की दोन्ही युजर ऍक्सेस करू शकतात. म्हणजे रूट युजरला पण ऍक्सेस राहतो. रूट युजर प्लस ओके. बॅश प्रोग्राम काय आहे? दोन्ही पण युजर म्हणजे लोकल युजर जो असेल तो पण एक्झिक्यूट करणार आहे आणि रूट युजर असेल तो पण एक्झिक्यूट करणार आहे. सो बॅश प्रोग्रामच्या ज्या एक्झिक्युटेबल फाईल्स आहेत त्या /bin डिरेक्टरी मध्ये म्हणून मग त्यांनी /bin/bash. ओके. चलो. सो आता आपण एक युजर ऍड करूयात. परत मी आज एक युजर ऍड करते. युजर ऍड रोहन करूयात. काय करूयात? ठीक आहे. रोहन. एंटर. कसा बघणार आहे? आता मला ठीक आहे तुम्ही एक आणि तुम्ही एक. ठीक आहे. तुम्ही दोन टीम आहेत. पहिला आता तुम्ही सांगायचं रोहन बद्दल आपण जे पण काय गोष्टी करणार आहे त्यानंतर तुम्ही मला सांगायचं दुसरा एक युजर ऍड करणार आहे. मॅक्सिमम डेज मिनिमम डेज सगळे तुम्ही सांगायचे आणि आता रोहनच्या याच्याबद्दल तुम्ही सांगायचे पटपट. आता कसं बघणार? काय करतोय आपण बघण्यासाठी? cat/passwd. ओके. पण याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे का पासवर्ड सेट केलाय नाही केलाय? नाही कळणार. येस. काय काय मिळालंय तर सांगा बरं रेडीमेड युजरला. होम डिरेक्टरी भेटलेली आहे. स्केलेटन लाईक एक बॅश भेटलेली आहे. UID भेटले, GID भेटलेला आहे. ओके. देन आता काय करणार आपण? पासवर्ड सेट.
ओके, पण पासवर्ड सेट आहे की नाही कसं बघणार आधी? शॅडो फाईल /etc/shadow फाईल. याच्यामध्ये काय काय भेटलं रे? याच्यामध्ये पासवर्ड नाही असाइन केलेला. हा, त्याच्यानंतर मग सगळ्यांनी बोलायचं आहे. लास्ट पासवर्ड कधी चेंज केला ते पण नाहीये. तर मॅक्सिमम डेज मिनिमम डेज डिफॉल्ट काय आहे? मॅक्सिमम डेज, डिफॉल्ट मॅक्सिमम डेज 0. नक्की 9999. These are the default maximum days ना. Minimum days are 0. Okay. Then warning 7. Default warning is 7. Okay. चलो आता काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागेल? कसा करणार? पासवर्ड रोहन का करायचं? जर रोहन नाही केलं तर काय होईल? रूटला पासवर्ड सेट होणार आहे. ओके, सो मी रोहनला एक पासवर्ड सेट करते. ठीक आहे, झालं. आता काय करण्याचं आपण? स्विच युजर. आधी आपण बघूयात ना की कसं बघणार मला की ह्याचे काय काय आलेले आहेत. ओके, पासवर्ड सेट झालेला आहे. आता मला बघायचे आहेत की लास्ट पासवर्ड काय आहे, मिनिमम काय आहे, कमांड थ्रू -L रोहन. ओके, एक मिनिट मी छोटं करते. दिसते तुम्हाला? स्क्रीन दिसतीये? काय काय रे? काय काय सांगा? लास्ट पासवर्ड चेंजची फील्ड काय आहे तशी बरं? ती काय सांगते? तिथून अमोल पासून चालू करा. लास्ट पासवर्ड चेंजची फील्ड काय सांगते अमोल? ओके, आदित्य लास्ट पासवर्ड चेंजची काय सांगणार आहे? फील्ड काय सांगणार आहे? कधी केलेला आहे मग? 8 ऑगस्ट. म्हणजे कधी? येस, 1970 पासून. जेव्हा तुम्ही युजर ऍड करता ना तेव्हा तुझी लास्ट पासवर्डची डेट येणार आहे. सो आता आज 9 तारीख आली आहे पण तरी पण 8 आलेली आहे कारण की आपण आय गेस डेट ती चेंज केलेली. एक आजचं टायमिंग सांग रे. 13:31. बरं ठीक आहे, असू दे त्याच डेट नुसार. आता परत मग मला युजर डिलीट करून तो ऍड केला पाहिजे. ठीक आहे. देन पासवर्ड एक्सपायर काय सांगतो? पासवर्ड कधी एक्सपायर ते सेट नाही म्हणून मिनिमम डेज 0 ला सेट आहेत म्हणून, मॅक्सिमम डेज 999 ला सेट आहेत म्हणून पासवर्ड एक्सपायर आणि इनएक्टिव्ह नेव्हरला सेट आहेत. राईट. त्यानंतर नंबर ऑफ डेज वॉर्निंग काय सांगणार आहे? वॉर्निंग येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, बरोबर. चलो आता काय करायचं आपल्याला? आता मिनिमम डेज सेट करायचे. कसे करणार? CHAG स्मॉल m. किती दिवस करायचे आपल्याला? 4 दिवस करायचे. ओके, ठीक आहे. कसं चेक करणार आता? -L रोहन. ओके, सो कितीला सेट झालेले आहेत रे? 4 दिवस सेट झालेले आहेत. म्हणजे कधी होणार आहे तो? कधीपर्यंत आपण चेंज नाही करू शकणार आहे? हा, मग त्याच्या आधी मला बघायचंय. काय करणार? 11 तारखेला बघायचंय चेंज करतोय की नाही. कसं करणार? डेट -S 11 ऑगस्ट 2024. ओके, आता काय करायचं? आता स्विच युजर रोहनला स्विच करायचं का? नाही का? कारण की रूट पासवर्ड विचारत नाही डायरेक्ट गेलं तर. पण आपण पासवर्ड विचारायचं थोडी, आपल्याला पासवर्ड चेंज करायचं ना. तर रोहनलाच गेलं पाहिजे. तृप्तीला जाऊन काय करणार? पासवर्ड आपल्याला आता द्यायचं नाही. आपल्याला टास्क काय परफॉर्म करायचंय? टास्क काय परफॉर्म करायचंय? पासवर्ड चेंज करायचं. मग तृप्तीला युजरला मी चेंज करून काय करू? स्विच करून. बरोबर. जेव्हा आपण मी तृप्ती युजरला कशासाठी चेंज होते? जेव्हा आपल्याला चेक करायचंय पासवर्ड त्याचा आता वर्क होतोय की नाही होतोय, त्यासाठी आपण ते करतो ना. आता सेट करायचंय आपल्याला पासवर्ड. सो पासवर्ड सेट करायचा. ज्या युजरचा पासवर्ड सेट करायचा त्या युजरला आपल्याला स्विच झालं पाहिजे. बरोबर ना? पासवर्ड का बरं? कारण फक्त रूट युजरच परमनंट चेंज करू शकतो त्याचं नाव देऊन. ओके, काय करणार आता आपण? करंट पासवर्ड देते मी. ठीक आहे. काय आला रे मेसेज? यू मस्ट वेट लॉंगर टू चेंज युअर पासवर्ड. का बरं? कारण की 12 तारखेला काय होतंय?
त्याला होतंय, पण आपण मिनिमम डेज 12ला सेट केलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे तो तसा मेसेज द्यायला लागलाय. चलो आता काय करायचं, तर मॅक्सिमम डेज सेट करायचे. काय करावं लागेल आता? इथूनच करू का? इथूनच करायचं का? स्विच युजर. आणि मी ज्या कमांड देत असेल तुम्ही बघा, हायफन देते मी. ठीक आहे, आता हायफन रूट असं दिलं तरी चालेल आणि नाही दिलं तरी चालेल. सिस्टीमला काय करणार आहे, SU हायफन केलं म्हणजे रूटलाच करते, युजरचं नाव दिलेलं नाहीये म्हणजे. ठीक आहे, ओके. आता काय करायचं, परत एकदा मी चेक करते. चेंज हायफन L रोहन. ठीक आहे, काय सेट करतोय आता आपण? मॅक्सिमम डेज. हा, चला चेंज हायफन कॅपिटल M. आता आपल्याला करायचे 10 डेज. ओके, किती डेट काय होणार आहे? 18. कसं चेक करणार? अठरा डेट झालेली आहे म्हणजे काय होणार आहे? पासवर्ड एक्सपायर 18 म्हणजे काय? म्हणजे काय एक्सपायर होणार म्हणजे काय होणार? म्हणजे नेमकं काय होणार? जोपर्यंत तुम्ही नवीन पासवर्ड देत नाही तोपर्यंत तुम्ही अकाउंट मध्ये लॉग इन करू शकणार नाही. यू हॅव टू चेंज युअर पासवर्ड अनलेस अँड अंटिल यू कांट लॉग इन इन युअर अकाउंट. ओके, सो काय करणार आहे आपण चेक करण्यासाठी? आता काय आहे डेट? 11 डेट आहे. आता आपण किती डेट करूयात? 19 करूयात, 19 करूयात. ठीक आहे, 19 ला तुमचा पासवर्ड एक्सपायर होणार आहे. ठीक आहे, तो 19 ऑगस्ट 2024. बोला, तुम्ही सांगायचं सगळं प्रॅक्टिकल. मी काय करतेय, काय करणार आता? आणि एखादी कमांड सांगते तर त्याच्या पाठीमाग आपण असं का करतो हे पण सांगायचं मला. का करतो बरं आपण तृप्तीला स्विच? येस, लॉग इन. कारण रूटनी त्याला केलं तर तो पासवर्ड घेणार नाहीये. पासवर्ड नाही लागत त्याला, कारण ऍडमिनला पासवर्ड नाही लागत, राईट? म्हणून आपण स्विच केलं. देन डेट सेट नाही झालेलं. नाही सेट झालेली आहे. वरती लास्ट लॉगिन. चेंज करावं लागेल, पण त्यासाठी प्रॉम्प्ट जर यायला पाहिजे. तू चेंज करू शकतोस. इनॅक्टिव्ह डेज 20 ला सेट करूयात आपण. एक मिनिट, डेट 20 ला सेट करूयात. डेट हायफन S 20 ऑगस्ट 2024. ओके, स्विच युजर हायफन तृप्ती आणि इथं रोहन. ठीक आहे, येस. कारण की काहीतरी 8ची टायमिंग, टायमिंगचा काहीतरी इश्यू झालेला आहे त्याच्यामुळे. सो इथे तुम्हाला काय करावं लागेल रे? चेंज करावं लागेल पासवर्ड. चेंज केल्याशिवाय तुम्ही लॉग इन नाही करू शकणार. ओके, सो मी आता फक्त Ctrl+C करते. ओके, नेक्स्ट काय करायचं आपल्याला? आता काय सेट करायचंय? काय काय सेट केलं रे आपण? आता इनॅक्टिव्ह डेज सेट करायचे आपल्याला. चलो, तो काय करणार आहे? बोला. ओके, डेट काय येणार आहे? डेट काय येणार आहे मग इनॅक्टिव्ह डेजची? कशामध्ये तुम्ही ऍड केलेलं आहे? एक्सपायर. कशाची एक्सपायरी डेट? पासवर्ड एक्सपायरी मध्ये तुम्ही ऍड केलेले आहेत, राईट?
ओके चलो कसं चेक करणार? 23 आलेलं आहे. 23 ला तुमचा होणार आहे पासवर्ड एक्सपायर इनॅक्टिव्हेट, म्हणजे तुला बफर टाइम कितीचा भेटला रे? 5 दिवसांचा भेटलेला आहे. ठीक आहे. आता आजची डेट किती आहे? आज 20 आहे ना. ठीक आहे, म्हणजे तुमचा ऑलरेडी पासवर्ड एक्सपायर झालेला आहे. तर परत एकदा आपण बघूयात लॉग इन करून. ठीक आहे. स्विच युजर हायफन तृप्ती, स्विच युजर हायफन रोहन. हे तुमच्या सिस्टीम मध्ये वर्क करते का रे व्यवस्थित? का तुम्ही प्रॅक्टिकलच केले नाहीयेत? ते वॉर्निंग याच्या आधी सेट करायला लागतं. नाही असं काही नाही. 18 तारखेला होतं ना, 19 तारखेला बघूयात आपण. जेव्हा ते बॅश वाला आपण डिलीट करतो ना, हा स्केलेटन, तेव्हा ते जे दुसरं युजर नेम येतं ना, ते छोटं वाला जे प्रॉम्प्ट येतं ना, ते माझं तसंच आहे, म्हणजे ते चेंज होत नाही आता. म्हणजे जे नॉर्मल ओके झालं. वर्क्स. युअर पासवर्ड विल एक्सपायर इन 0 days. जेव्हा 0 days वाला तुम्हाला तेच मला कळत नाहीये की सिस्टीम ना याच्यामध्ये काहीतरी डेट घ्यायला प्रॉब्लेम करायला लागली. आता हे मला कळत नाहीये की का असं व्हायला लागलंय. आपण आता एक मिनिट, आपण डेट आता करूयात. कधी इनॅक्टिव्ह डेज नंतरची डेट सेट करूयात. 27 करते हा मी डेट सेट, मग बघूयात आपण काय होतं. एक मिनिट आम्ही आपण करूया डिस्कस. 27 August 2022. And this is expected. ती कोणती होती? काय केलेलं आपण? शेवटची डेट काय आहे? नाही 25 आहे ना. इनॅक्टिव्ह डेटची 23 आहे का? ओके 23 ला सेट करते मी. 22 ला सेट करते. अच्छा एक मिनिट, इथे याचा काही प्रॉब्लेम आहे का मला बघितलं पाहिजे. टायमिंग, आपलं टायमिंग पण सांग रे काहीतरी. सकाळी 10:30 वाजता करूया. ठीक आहे. सो इथे नाही चेंज झालेलं का टायमिंग? कुठे झालं? नाही झालं ना, टायमिंग चेंज झालंय. कारण की रूट ऍडमिनच टायमिंग मे बी ना, तो टायमिंग थोडीशी सिस्टीम वेळ घेते ते इफेक्ट आणण्यासाठी. मग ते इफेक्ट आल्यानंतर ते तुमचं जे लॉग इन आहे ते होतंय. बट लक्षात ठेवा की इनॅक्टिव्ह डेज हा बफर टाइम असणार आहे. जेव्हा तुम्हाला खाली वॉर्निंग येईल की युअर पासवर्ड इज ऑलरेडी लाईक 0 days वाला, तेव्हा तुमचे इनॅक्टिव्ह डेज स्टार्ट आहे. ठीक आहे. इनॅक्टिव्ह डेज सुद्धा तुम्ही नाही पासवर्ड जर चेंज केला तर तुमचं अकाउंट एक्सपायर होणार आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर अजून काय बघितलं रे आपण?
अजून काय बघितलं नाही, वॉर्निंग नाही बघितलेले. वॉर्निंग, अकाउंट एक्सपायरेशन आणि लास्ट डेट चेंज आपले राहिलेले आहेत. 3 फ्लॅग्स राहिलेले आहेत, तेवढे फ्लॅग्स बघितले. ठीक आहे, चलो आता तुम्ही सांगायचं एक एक पटपट. आता एक युजर ऍड करूयात आपण. चला युजर ऍड पासून पटपट बोला. साक्षी युजर ऍड साक्षी. चल कसं चेक करणार? फास्ट. आता यांनी एक सांगितलेलं आहे cat/etc शॅडो. ठीक आहे. पासवर्ड सेट आहे का साक्षीला? नाही आहे. सेट करायचं आपल्याला. काय करायचं? स्लॅश देन येस साक्षी बोल काय करायचं त्यानंतर. आता कसं चेक करणार पासवर्ड सेट झाला की नाही? पासवर्ड मला बघायचा आहे की सेट झाला की नाही. कसं बघतो आपण? स्लॅश शॅडो. शॅडो फाईल मध्ये तुम्हाला एन्क्रिप्टेड पासवर्ड दिसतो. देन आता काय करायचं आपल्याला? change-l साक्षी. आता मिनिमम डेज सेट करायचे. कसे करणार? कसे करणार? change-small m आणि किती डेज करायचे? 4 डेज करायचे. साक्षी. ओके, कसं चेक करणार? -m. ठीक आहे. त्यानंतर आता काय चेक कसं करणार आपण? किती म्हणजे किती दिवस आपण करू शकत नाही? डेट करायची मग 25. ठीक आहे. कशी करणार? फास्ट फास्ट. 25 ऑगस्ट 2024. ओके, काय करायचं आता? काय करायला लागलो आपण? हा पासवर्ड एक्सपायर होतो की नाही बघायला लागलोय. सो काय करणार आहे आपण? चेंज होतो की नाही बघायला लागलोय. स्विच युजर हायफन साक्षी. आता ट्राय करायचं चेंज करण्याचं पासवर्ड. कसं करणार चेंज करायला पासवर्ड? 5WD ने सेट करूयात. आता इथे नाव द्यायची गरज आहे पुढे साक्षी. हा त्या युजर मध्ये आहे. ठीक आहे. सो आपण आता करंट पासवर्ड देऊयात. ओके, आणि इथे काय आलं तुम्हाला मेसेज? यू मस्ट वेट लॉंगर टू चेंज युअर पासवर्ड. कारण की आपण मिनिमम डेज 4 ला सेट केलेले आहेत. ओके, चलो आता काय करायचं? मॅक्सिमम डेज सेट करायचे. कसे करणार रे? ओके, change-M 10 डेज सेट करायचे. ठीक आहे. साक्षी. तो कधी होणार आहे? डेट काय होईल आपली? 1st of September. नक्की का? 22 मध्ये 10 31 महिना असतो ना. हां, ओके, 1st of September. ठीक आहे. सो कसं चेक करणार आहे? change-l साक्षी सप्टेंबर 1st 2024. सो तोपर्यंत तुम्ही काय करू शकता रे? म्हणजे काय मॅक्सिमम डेज म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला चेंज करावा लागेल. त्याच्यानंतर जर चेंज नाही केलं तर तुम्ही लॉग इन नाही करू शकणार आहे. येस, लॉक होऊन जाणार आहे. मग काय करावं लागणार आहे? चेंज करण्यासाठी काय करायचं? असं चेंज करणार का आपण? पासवर्ड चेंज कसं करणार? 5WD ने चेंज करणार आहे पासवर्ड तुम्ही. ठीक आहे. इनॅक्टिव्ह डेज सेट करण्यासाठी काय करणार आपण? ठीक आहे. कसं चेक करणार? change-l साक्षी. ओके, तो आपण सेट झालेलो आहे 11 तारखेला. सप्टेंबर 11 पर्यंत तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे. बफर टाइम भेटणार आहे तुम्हाला. आता हे जर मला
मला इनॅक्टिव्ह डेज रिमूव्ह करायचे असतील तर काय करणार? आणि तसं केलं तरी चालेल किंवा मग 999 एम चेंज करावं लागणार कारण की मॅक्सिमम डेज जर मॅक्सिममला ना 0 ला नाही, इनॅक्टिव्हला 0 किंवा तू असं केलंस तरी चालेल. जस्ट अँड देन ब्लँक असं सोडलं ना तरी ते एक ब्लँक असेल. नाही रे, नाही कुठे झालं, नाही होत ना. नाही मला वाटतं की तुम्हाला काहीतरी नंबर पास करावा लागेल किंवा -1 करावं लागेल. -1 येस, नेव्हरला सेट झालेलं आहे. -1 नी बघ ना इनॅक्टिव्ह डेज ह्याला सेट झालेलं आहे. सो सेम जर आता तुम्हाला हे करायचं असेल, मिनिमम डेज काढायचे असतील तर काय करणार? मिनिमम डेज मॅक्सिमम डेज काढायचे असतील तर चेंज -L पहिला करून बघा तुम्ही. 0 ला सेट झालेलं आहे. ओके, आता सो आपण याला आलेलो आहे. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, मी आता 2 गोष्टी काल तुम्हाला सांगितलेल्या. एक म्हणजे काय रे, अकाउंट एक्सपायर. अकाउंट एक्सपायर कधी झालं? जेव्हा तुम्ही इनॅक्टिव्ह डेज पण तुम्ही जेव्हा पासवर्ड चेंज केला नाही तेव्हा तुमचं अकाउंट एक्सपायर झालं. पण कधी कधी कसं होतं की आता समजा एक प्रोजेक्ट 6 महिन्याचा असेल, ठीक आहे, आणि एका 6 महिन्याच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी 4 युजर्सना ऍड केलेलं आहे. त्या 4 युजर मध्ये एक इंटर्न आहे. ठीक आहे, इंटर्न 6 महिने म्हणजे काय रे, प्रोबेशन पिरियड संपत. सांगायचं सेट करायचं. वॉर्निंग्स आणि हे बोलते मी तुम्हाला. 3 फ्लॅग्स राहिलेले आहेत आपले. वॉर्निंग राहिलेला आहे, इनॅक्टिव्ह डेज अकाउंट एक्सपायर राहिलेला आहे आणि लास्ट पासवर्ड चेंज राहिलेला आहे. ओके, सो मी नीड सांगायला लागले. ऍज अ तुम्ही युजर ऍडमिन आहे तर नीड काय असते अकाउंट एक्सपायर करण्याची? सो फॉर एक्झाम्पल, एका प्रोजेक्ट वरती 4 लोक काम करतात. ठीक आहे, त्यातले 3 लोक ऑलरेडी कंपनीमध्ये एम्प्लॉईज आहेत आणि एक आहे तो इंटर्न आहे. सो इंटर्न 6 महिन्याचा काय असतो रे, प्रोबेशन पिरियड असतो त्या इंटर्नचा. ओके, सो आपल्याला काय करायचंय, युजरला ऍडमिनला त्याचा प्रोबेशन पिरियड झाल्या त्याचं अकाउंट एक्सपायर झालं पाहिजे. ओके, सो दॅट प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर अकाउंट एक्सपायर झालं पाहिजे. जर त्याला ठेवायचं असेल तर आपण रिन्यू करूयात, नाहीतर त्याला दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये टाकायचं असेल तर आपण त्याचं दुसरं अकाउंट काढूयात. राईट, सो त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, तो ऍडमिन काय करतो, त्या अकाउंट वरती, त्या युजरच्या अकाउंट वरती एक एक्सपायरेशन पिरियड ऑलरेडी ऍड करतानाच एक्सपायरेशन पिरियड त्याला देतो. ठीक आहे, आणि जर तो एक्सपायरेशन पिरियड तुम्हाला चेंज करायचा असेल तर आपण काय यूज करणार आहे रे, चेंज -E. ओके, आता काय एक्सपायरेशन पिरियड नाहीये ना, एक्सपायरेशन पिरियड सेट नाहीये म्हणजे काय, कधीच अकाउंट एक्सपायर होणार नाहीये. आता आपण काय करायला लागलोय, टाइम सेट करायला लागलोय की याचं अकाउंट एक्सपायर झालं पाहिजे. सो आज ऑगस्ट 22 आहे, जर मला समजा 23 सप्टेंबरला किंवा 22 सप्टेंबरला याचं अकाउंट एक्सपायर करायचं आहे. 22 डेट पास करणारे कधी करणार आहे मी, 22 सप्टेंबर 2024. कोणाचं अकाउंट करायचंय मला, रोहनचं करायचंय. ओके, रोहन नाही, हा कोण आहे, साक्षी. ठीक आहे, साक्षीचं अकाउंट मला 22 सप्टेंबर 2024 ला एक्सपायर करायचंय. एंटर. ठीक आहे, आता इव्हन जरी तुम्ही इनॅक्टिव्ह डेज मध्ये पासवर्ड जरी चेंज केला असेल त्याचा, ओके, पासवर्ड जरी चेंज केला असेल तरी पण 23 सप्टेंबरला तुम्ही अकाउंट ऍक्सेस करू शकणार नाहीये. ठीक आहे, सो आपण आता डेट काय आहे रे, 25 ऑगस्ट आहे ना. सो आपण कधी होणार आहे, 24 सप्टेंबर घेऊयात. ठीक आहे, एक दिवस पुढची डेट घेते मी. डेट -S 24 सप्टेंबर 2024. ओके, स्विच युजर. आता मी तृप्ती युजरला होते आणि तिथून मग साक्षी युजरला स्विच करते. स्विच युजर -साक्षी. साक्षीचा पासवर्ड टाकते.
युअर अकाउंट हॅज एक्सपायर्ड, प्लीज कॉन्टॅक्ट युअर सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, युजर अकाउंट हॅज एक्सपायर्ड. कारण की ते 22 तारखेलाच एक्सपायर झालेलं आहे. सो आता तुम्हाला ऍडमिनला रिक्वेस्ट करावी लागणार आहे जर तुम्हाला परत तुमचं अकाउंट चालू करायचं असेल तर. मग ऍडमिन परत अकाउंट तुमचं चालू कसं करणार आहे, काय करणार आहे तो, आपण जी एक्सपायरेशन डेट जी त्याच्यावरती हे केलेली आहे ती रिमूव्ह करायची. -1 change-l साक्षी. ओके, आता जर मी स्विच केलं, साक्षीला पण काय पासवर्ड सेट केलाय, हा केलेला. कसं बघणार आहे सेट केलाय की नाही, येस सेट केलेला आहे. सो स्विच युजर हायफन तृप्ती अँड देन स्विच युजर हायफन साक्षी. येस, मी झालेलं आहे साक्षीला लॉगिन, कारण की मी त्याचं अकाउंट एक्सपायरेशन काढून दिलं. तर युजर ऍडमिनचं काम काय असणार आहे, जर कोणी आला तुमच्याकडे युजर एम्प्लॉई आला की माझं अकाउंट एक्सपायर झालेलं आहे, तर तुम्ही काय करणार आहे, आयदर एक्सपायरेशन डेट तुम्हाला जर पुढे ढकलायची असेल तर तुम्ही पुढे ढकला, राईट, नाहीतर तुम्ही ते काढून टाका, रिमूव्ह करा एक्सपायरेशन डेट. रिमूव्ह करायची असेल तर -1 फ्लॅग आपण यूज करणार आहोत. ठीक आहे, चलो. क्लिअर आहे तेवढ्या गोष्टी. डेट नाही, अकाउंट हायफन ई, हा येस, -1 डेट कॅपिटल ई हायफन ई -1 आणि त्या अकाउंटचं ह्याचं नाव, युजरचं नाव. ठीक आहे, 0नी बघितलं पाहिजे. एक मिनिट, लेट मी चेक. तो आपण एक डेट सेट केलेली आहे, त्यानंतर जर एल केलं साक्षी, डेट हायफन एस 24. अच्छा, नाही सेट झाली. का नाही सेट झाली रे, कारण की आज 24 आहे त्याच्यामुळे डेट सेट नाही झालेली. आपल्याला मी इथे 27 करते, आता सेट होईल. नाही, मी नावच देत नाहीये ना सेट करताना. हायफन ई कुठे आहे तो, आज डेट काय आहे, 27 सप्टेंबर आहे. ठीक आहे, 30 सप्टेंबर देते मी. ओके, डेट हायफन ई, डेट नाही, चेंज हायफन ई 30 सप्टेंबर 2024. -l साक्षी. येस, सेट झालेली आहे. सो तुम्हाला रिमूव्ह करायचे असेल तर 0नी नाही होत आहे, ती 0नी नाही होत आहे, ती स्टँडर्ड डेट घेते डिरेक्ट. तिची -1 करावं लागेल तुम्हाला. मिनिममला 0 होत आहे, जिथे तुम्हाला डेट पास करावी लागते ना, कारण की तो ती स्टँडर्ड डेट घेतो ना रे. सो तिथून डेट पास केल्यानंतर डेज काउंट जुलियन डेट, तर त्याच्यामुळे तुम्हाला -1 करावं लागेल इथं. घेतली. ओके, ठीक आहे. सो आता मला काय करायचे, वॉर्निंग डेज चेंज करायचे. आता सध्या काय आहेत साक्षीचे, चेंज हायफन एल साक्षी 7 आहेत. वॉर्निंग डेज जर चेंज करायचे असतील तर चेंज येस हायफन कॅपिटल W. मला काय करायचं, समजा 3 दिवसांनी हवेत माझी वॉर्निंग, 3 days बिफोर. सो मी काय करणार आहे, अँड देन साक्षी. आता बघा बरं, 3 days झालेले आहे. सो तुम्हाला कॅपिटल W हायफन कॅपिटल W पास करावं लागेल टू चेंज दी वॉर्निंग डेट. ओके, आता डेट चेंज करायचे, लास्ट डेट चेंज हायफन D. लास्ट डेट जर चेंज करायची असेल, ऑगस्ट 22 आहे, जर मला ऑगस्ट 25 2024 करायचे. ठीक आहे, सो 24
ऑगस्ट 2024 कोणाची करायची आहे? साक्षी. एंटर. ऑगस्ट 24, 2024. सो आता तुमची जी जुलियन डेट आहे ही पण चेंज होणार बघा. इथे नंबर ऑफ जुलियन डेट्स पण चेंज होणार आहे तिथं. कुठे? एक मिनिट हा. शॅडो फाईल मध्ये ही जी फील्ड आहे, ही फील्ड साक्षीची, ही चेंज होणार आहे कारण की तुम्ही डेज चेंज केले ना पासवर्डची. सो ते 1 Jan 1970 पासून ते त्या टिल डेट त्यापर्यंत ते काउंट करणार आहे. आणि हे तुम्हाला जर मेजर करायचं असेल तर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला तो इको वाला, डॉलर वाला. ठीक आहे, हे तुम्ही मेजर करू शकता त्याच्यामधून. सो बेसिकली हे बघ, आपल्याला आपण काय केलं, पासवर्डची जी डेट आहे ही चेंज केली आपण. ऑगस्ट 24 केली, मग अशी ऑगस्ट 22 होती ना. सो लास्ट पासवर्ड कधी चेंज झालेला आहे ही डेट इथे चेंज केलेली आहे. डेट चेंज करण्यासाठी आपण काय केलं, चेंज -d फ्लॅग पास केलेला आहे आणि लास्ट पासवर्ड चेंज वाली डेट चेंज केलेली आहे. सो आज आपण 3 फ्लॅग डिस्कस केले, -d, -W आणि -e. -e काय करणार आहे, एक्सपायरी सेट करणार आहे. अकाउंट एक्सपायर झाल्यानंतर तुम्ही लॉग इनच करू शकणार नाही. पासवर्ड एक्सपायर झाला तर तुम्ही लॉग इन करू शकणार कधी, जेव्हा तुम्ही न्यू पासवर्ड त्याला देणार आहे तेव्हा तुम्ही लॉग इन करू शकणार आहे. इनएक्टिव्ह डेज मध्ये काय होणार आहे, अकाउंट जरी पासवर्ड जरी एक्सपायर झाला तरी तुम्ही लॉग इन करू शकणार आहे. ओके, पण अकाउंट एक्सपायर होणार. इनएक्टिव्ह डेज पण जरी संपले तुमचे, बफर पिरियड मध्ये जरी तुम्ही पासवर्ड चेंज नाही केला तर मग तुमचा अकाउंटच एक्सपायर होणार आहे. ओके, चलो, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? एनिथिंग इम्पॉर्टंट आहे? आपण आतापर्यंत एक फाईल डिस्कस केलेली आहे, शॅडो फाईल. अजून आपण 5WD डिस्कस केलेली नाहीये. 5WDच्या फील्ड्स आपण चेंज केलेल्या नाहीये. ओके, तो आपण काय काय बघितलं? सगळ्यात आधी आपण कोणता फ्लॅग बघितला रे? -m, -l. सगळ्यात आधी -l, त्यानंतर -m, त्यानंतर -M, त्यानंतर -i, त्यानंतर आता बघितलेलं आहे आपण -e, -d, -w. ओके, तेवढे फ्लॅग बघितलेले आहेत. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये कुणाला? समजलं सगळ्या गोष्टी? चलो, आता आपण बघणार आहोत /etc/5WD फाईल. लिहून घ्या, /etc/5WD. cat/etc/5WD. ओके, सो ही फाईल काय सांगते रे? या फाईल मध्ये ही फाईल जी असणार आहे ती लोकल युजर्स ओपन करू शकणार आहेत. लोकल युजरना जर बघायचं असेल की कोणकोणते युजर्स आहेत, सो ते /etc/5WD, फक्त रूट जो आहे तोच शॅडो फाईल आणि जी शॅडो फाईल ओपन करणार आहे. ठीक आहे, सो आता बघा, आता तो जेव्हा आपण फक्त युजर ऍड, लक्ष द्या इकडे व्यवस्थित मी काय सांगते, जेव्हा आपण युजर ऍड आणि त्याचं फक्त नाव देणार आहे ना, त्यावेळी तो युजर ऍड होणार आहे. पण ऍड झाल्यानंतर सिस्टीम कडून सगळ्या डिफॉल्ट गोष्टी भेटणार आहेत. UID सिस्टीम कडून भेटणार आहे, GID सिस्टीम कडून भेटणार आहे, डिफॉल्ट शेल सिस्टीम कडून भेटणार आहे, होम डिरेक्टरी सिस्टीम कडून भेटणार आहे. ओके, या सगळ्या गोष्टी सिस्टीम कडून भेटणार आहेत, फक्त आपण नाव दिलेलं आहे. ओके, सो आता आपण काय करू शकतो, कस्टमाइज युजर ऍड करू शकतो. कस्टमायझेशन म्हणजे काय, ऍड करतानाच आपण डिसाइड करू शकतो की त्याची डिरेक्टरी मला ही नकोय, ही हवी आहे. मला त्याच्यामध्ये UID मला हा नकोय, हा हवाय. GID मला हा नकोय, हा हवाय. ठीक आहे, सो आपण कस्टमायझेशन करू शकतो आणि ते कस्टमायझेशन कुठे रिफ्लेक्ट होणार आहे रे? 5WD फाईल मध्ये. ओके, सो आतापर्यंत आपण फक्त डिफॉल्ट युजर ऍड केलेले आहेत. डिफॉल्ट युजर म्हणजे काय, फक्त नाव दिलेलं आहे, बाकी रेडीमेड गोष्टी आपल्याला सिस्टीमने दिलेल्या आहेत. आता आपण काय करणार आहे, युजर ऍड करतानाच आपण सांगणार आहे की मला अशा प्रकारचा युजर हवाय की ज्याचा UID हा आहे. ओके, याचा GID हा आहे. ठीक आहे, सो
तुम्हाला जर फ्लॅग्स बघायचे असतील तर तुम्ही आधी काय करणार आहे, मॅन पेजेस आज घरी जाऊन बघायचंय. युजर ऍडचं मॅन पेज, याच्यामध्ये सगळे बरेचसेच ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जर बेस डिरेक्टरी चेंज करायची असेल तर -C, आपण कमेंट बद्दल बघितलं होतं बघा की कमेंट, जनरल कमेंट आपण करू शकतो. -D म्हणजे काय रे, जर त्याची डिरेक्टरी चेंज करायची असेल तर डिफॉल्ट डिरेक्टरी तुम्हाला कुठे भेटणार आहे, युजरची, लोकल युजरची डिफॉल्ट डिरेक्टरी /home युजर नेम, दिस इज डिरेक्टरी, होम डिरेक्टरी. ओके, त्यानंतर -E काय आहे, -F काय आहे. सो आपण एक 5-6 फ्लॅग बघणार आहोत याच्यामधले. तुम्ही घरी जाऊन बाकी सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा की काय असतात त्या गोष्टी. -M काय आहे. ओके, तो दिस इज युअर एक्सरसाइज. घरी जाऊन जरा तुम्ही आज आपण इथे ज्या गोष्टी शिकणार आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे ते तुम्ही एक्सप्लोर करायचं घरी जाऊन. ठीक आहे. सो ज्या इम्पॉर्टंट म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपरेशन ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या मी इथं घेते, बाकी गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करा घरी जाऊन. ठीक आहे, चलो. सो आता मला एखादा युजर असा ऍड करायचा आहे. ठीक आहे, युजर ऍड असा करायचा आहे की ज्याचा जो UID असतो, पण त्यासाठी तुम्हाला या बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. UID तुम्ही 0ला सेट करू शकणार नाही लोकल युजरला. लोकल युजरला जर तुम्हाला UID सेट करायचं असेल तर त्याची रेंज काय असली पाहिजे, किंवा GID सेट करायचं आहे 500 to 6000. म्हणजे जनरली तुम्ही जे सेट करताना 1000च्या रेंजमध्ये करा. आणि असे UID सेट करायचे जे ऑलरेडी नाहीये सिस्टीम मध्ये. म्हणजे त्यासाठी तुम्हाला पहिला बघावी लागणार आहे /etc5w 1002 ऑलरेडी दिला गेलाय ना, राईट. जर मी आता इथे एखादा नवीन युजर ऍड करते, अक्षय युजर ऍड करते मी. ठीक आहे, तो युजर ऍड. आता मला त्याला UID द्यायचा आहे. जर मी UID सेट नाही केला तर त्याला अक्षयला कोणता भेटणार आहे, आता 1003 भेटणार आहे. 1001 आहे, 1002 आहे, 1003 आहे. जर मला 10110 द्यायचं आहे, 1010 द्यायचं आहे मला. ठीक आहे, सो मी काय केलं, -U फ्लॅग पास केलेला आहे. मला कोणता द्यायचा आहे, 1010 द्यायचा. UID मला त्याचा चेंज करायचा आहे. कोणत्या युजरचा, अक्षयचा. ठीक आहे, आता मी जर cat /etc/passwd केलं तर बघा बरं GID पण तोच भेटलेला आहे. ओके, 1010 झालेला आहे. सो आता तुम्ही जनरली GID आणि UID हा देऊ का नका वेगवेगळा, कारण की ग्रुप, प्रायमरी ग्रुप जो असतो त्याच्यामधल्या ज्या फाईल्स असतात आणि जो युजर असतो ते लिंक्ड असतात. सो तुम्ही जर चेंज केले तर तुम्हाला परमिशन इश्यू खूप येऊ शकतात की तुम्ही वेगळ्या ग्रुपचा ID वेगळा आहे आणि युजरचा ID वेगळा आहे. सो जेव्हा तुम्ही फाईल ऍक्सेस करता तेव्हा परमिशन इश्यू बरेच येऊ शकतात. त्याच्यामुळे जनरली रेकमेंड नाहीत करत की एका युजरचा UID वेगळा ठेवा आणि GID वेगळा ठेवा, परमिशन इश्यू येऊ नयेत म्हणून पुढे जाऊन ऍक्सेस करताना, राईट. कारण की तुम्ही ग्रुपमध्ये काय करता रे, ऍड करताना ग्रुपला परमिशन देता ना तुम्ही. सो जर तुम्ही तो चेंज केला UID आणि GID तर तुम्हाला प्रत्येक वेगळा कंट्रोल करावा लागणार आहे. तुम्हाला ग्रुप वेगळा कंट्रोल करावा लागणार आहे आणि युजर वेगळा कंट्रोल करावा लागणार आहे. आणि जर तिथं काहीतरी गडबड झाली तर मग परमिशन इश्यू येऊ शकतात. तर त्याच्यापेक्षा तुम्ही सेम ठेवलं तर ते लिंक्ड असतात. ओके, त्यामुळे सेम ठेवा दोन्ही पण, UID आणि GID. आता जर मला हा अक्षय युजर काय केलं रे, मी UID चेंज करून केलेला आहे. GID मला चेंज करायचा आहे. काय फ्लॅग आहे बरं सांगा तुम्ही, मॅन पेजेस बघा आणि GID जर मला चेंज करायचं असेल तर काय फ्लॅग आहे रे, -G आहे. आता मला एक युजर ऍड करते मी, दामिनी युजर ऍड करते. ठीक आहे, -G मला काय करायचं आहे, 11 ठेवायचं आहे. 1011 किंवा 1020 ठेवूयात आपण. ओके, does not exist, user add group ID does not okay 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 right. का बरं अशी परमिशन आली आहे, काय इश्यू आली आहे, GID सेट करायला किंवा युजर क्रिएट करावा लागेल. एक्झॅक्टली, आधी तुम्हाला युजर क्रिएट करावा लागणार आहे. त्याशिवाय ग्रुप कसा, तुम्ही ग्रुप ID कसा सेट करणार ना. तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर ऑलरेडी एक्झिस्टेड जो ग्रुप ID आहे तो तुम्ही चेंज करू शकता, पण तो ग्रुपच नाहीये. हे चेंज करताय कारण की त्या युजर सोबत तो ग्रुप येतोय, हा ग्रुपच नाहीये. तर जो एक्झिस्टच नाहीये सिस्टीम मध्ये जो रिसोर्स, तो तुम्ही चेंज कसा करणार. ऑलरेडी एक्झिस्टेड युजर्स आहेत, आता रोहन झालं, साक्षी झालं, त्यांची करू शकतो ना. पण त्यासाठी एक कमांड आहे युजर मॉड, त्याबद्दल आपण बघणार आहोत. ती पहिले युजर ऍड बद्दल बघूयात की ऍड करताना आपण काय काय करू शकतो. युजर ऍड करावं लागेल, नंतर म्हणजे एक्झिस्टेड युजर आहेत
ते पण मॉडिफाय करता येतात ना. नाहीतर असं नाही की एकदा युजर ऍड झाला म्हणजे आपण कॉन्फिगरच नाही करू शकणार, परत जर आपल्याला चेंज करायचं असेल तर, राईट. सो आता सध्या आपण बघायला लागलो की कस्टमाइज युजर ऍड कसा करायचा. परत आपण बघणार आहे की जे ऑलरेडी एक्झिस्टेड युजर आहेत ते चेंज कसे करायचे. ठीक आहे. युजरची जे नेम असतात ते पण आपण चेंज करू शकतो. चलो, सो आता काय करायला लागलोय, आता मला एक असा युजर ऍड करायचा ज्याची मला डिरेक्टरी चेंज, होम डिरेक्टरी चेंज करायची. इकडे लक्ष द्या हा. हॅलो, काय चाललंय डिस्कशन? एक मिनिट. आता मी तुम्हाला दाखवते. स्लॅश होम मध्ये बघा बरं, आपण जेवढे युजर्स ऍड केलेले आहेत ते सगळे डिरेक्टरीज कुठे झालेले आहेत रे? स्लॅश होम मध्ये क्रिएट झालेले आहेत. आता मी एक युजर ऍड करते, योगेश युजर, आणि योगेश युजरची डिरेक्टरी मला स्लॅश योगेश मध्ये करायची आहे. म्हणजे स्लॅश आपली जी मेन डिरेक्टरी आहे त्याच्यामध्ये एक योगेश नावाने डिरेक्टरी क्रिएट होईल, त्याच्यामध्ये मला त्याची वर्कस्पेस क्रिएट करायची. ठीक आहे. सो मी काय करणार आहे, येस, युजर ऍड -d स्लॅश, कुठं करणार आहे रे? स्लॅश मध्ये एक योगेश नावाची डिरेक्टरी क्रिएट करायची आहे. कोणत्या युजरची? योगेश युजरची. ओके. तो काय केलेलं आहे मी, स्लॅश मध्ये योगेश नावाची डिरेक्टरी, म्हणजे होम डिरेक्टरी चेंज केलेली आहे याची. युजर ऍड करतानाच कस्टमाइज युजर मी ऍड करतेय. एंटर. आता मी कसं बघणार, जर तर स्लॅश होम मध्ये जर मी बघितलं तर तुम्हाला बघा इथे योगेशची दिसत नाहीये, पण योगेश युजर तर ऍड झालेला आहे. कसं बघणार योगेश युजर ऍड झालाय की नाही? passwd किंवा शॅडो करू शकता, पण passwd प्रेफर करा. शॅडो फाईल सगळे लोकल युजर नाही करू शकत ऍक्सेस. ठीक आहे. सो आता याची होम डिरेक्टरी बघा बरं काय आलेली आहे इकडे, स्लॅश योगेश आलेली आहे. ओके. कशी बघणार आपण? ls स्लॅश, इथे तुम्हाला दिसते सगळ्यात शेवटी योगेश नावाची डिरेक्टरी क्रिएट झालेली आहे. सो इथे तो क्रिएट करू शकणार आहे. ओके. त्याच्या ज्या काही फाईल्स असणार आहेत त्या स्लॅश योगेश मध्ये असणार आहेत. सो cd स्लॅश योगेश केलं तर काय असेल का यात? काही केलेलंच नाही ना योगेशने, अजून काही फाईल्स क्रिएट केलेल्या नाही आहेत, राईट. ओके. काय काय बघितलं बरं आपण, काय काय झालं? आपला -g झालेला आहे, -u झालेला आहे, -d झालेला आहे. आता मला डिफॉल्ट शेल चेंज करायचे. काय काय शेल आहेत रे इथे? cat /etc /passwd. आता ओके, ही शेल मला करायची आहे. sbin no login /sbin/no login /sbin आणि no login म्हणजे काय रे? या सिस्टीमच्या जनरली आपण देत नाही कोणत्याही लोकल युजरला कोणताही ऍडमिन नो लॉगिन वाली शेल देत नाही, कारण नो लॉगिन वाली शेल जर तुम्ही दिली तर त्या युजरला कोणते क्रेडेन्शियल्सच लागणार नाही. नो लॉगिन म्हणजे काय? तो विदाउट एनी क्रेडेन्शियल्स लॉग इन करू शकणार आहे. सो त्याच्यामुळे नाही देऊ शकत, बट जस्ट मी तुम्हाला एक ऑप्शन दाखवण्यासाठी मी तुम्हाला करून दाखवते. ठीक आहे. जर मी नाही दिली तर /bin/bash भेटणार आहे सिस्टीम कडून डिफॉल्ट. ओके. आता कोण राहिलेला आहे? सूरज. मी एक युजर ऍड करते, युजर ऍड -s, त्याला कोणती देणार आहे मी? sbin/no login. म्हणून sbin कुठं आहे रे? नो लॉगिन कुठं आहे? sbin म्हणजे कोणती डिरेक्टरी? जी रूट ऍक्सेस करणार आहे, जे रूट कमांड ऍक्सेस करू शकतो ती वाली. आता मला ऍड कोण करायचंय? सूरज. ओके. आता जर मी कॅट केलं /etc /passwd, sbin नो लॉगिन झालेली आहे. ठीक आहे. आता काय राहिलेले आहेत? ओके. आता मला एखाद्या युजरला आपण कोणकोणते ऑप्शन बघितले रे? नाही नाही नाही, एसबीनच्या फाईल ऍक्सेस करू असं नाही आहे रे हे. आता ह्याला पण मगाशी ते विचारलं ना, एसबीन मधला फाईल ऍक्सेस करू शकतो असं नाहीये. त्याला जो तुम्ही प्रोग्राम दिलेला आहे तो एसबीन मध्ये आहे. म्हणजे नो लॉगिनचा जो प्रोग्राम आहे तो जो एक्झिक्यूट करू शकणार आहे त्या पर्टिक्युलर नो लॉगिनच्या प्रोग्रामसाठी त्याला ऍक्सेस भेटला ना, जो रूट युजरनी त्याला दिलेला आहे. नो लॉगिन हे जनरली करू शकणार नाहीयेत बाकीचे युजर, पण नो लॉगिन मध्ये जो नो लॉगिनचा जो प्रोग्राम आहे तो एसबीन आहे. ओके. पण नो लॉगिन एक्झिक्यूट करण्यासाठी त्या युजरने ऍडमिनने त्याला परमिशन दिलेली आहे, म्हणून तो विदाउट युझिंग एनी क्रेडेन्शियल्स त्याला लॉगिन प्रॉम्प्ट येणारच नाही आणि तो लॉगिन करू शकणार आहे. ओके. पण जनरली दिस इज नॉट एट ऑल रेकमेंडेड. नाही रेकमेंड करत, पण जस्ट सांगते मी तुम्हाला की जर चेंज करायचं असेल तर आपण -s यूज करू शकतो. फ्लॅग डिरेक्टरी जी बॅश सेल काय म्हणाल त्याला, काय म्हणतात त्याला?
डिफॉल्ट शेल चेंज करायचे असेल तर -s फ्लॅग तुम्ही यूज करणार आहे. आणि आता हा जो ऍडमिन वाला टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅग्स वरती बरेचसे प्रश्न विचारतात की कोणकोणते फ्लॅग्स यूज करतात. डिफॉल्ट शेल चेंज करायचे असेल तर काय फ्लॅग यूज करणार आहे, लास्ट पासवर्ड चेंज करायचे असेल तर काय फ्लॅग यूज करणार आहे. सो हे तुमची इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे. ओके, एक असतात प्रॅक्टिकल परफॉर्मन्स आणि एक असते इंटरव्ह्यू प्रिपरेशन. ठीक आहे, तुम्ही जे असं नाहीये की या दोन गोष्टी तुम्हाला जे नॉलेज आहे ते तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगणार आहे. इंटरव्ह्यूला पण काहीतरी एक्सपेक्टेड असतात क्वेश्चन्स. ठीक आहे, त्याच्यानुसार. सो दिस इज इंटरव्ह्यू. म्हणजे मी तुम्हाला ते इथून पुढे सांगत जाईन टॉपिक काय असणार आहे आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुम्हाला कशी करायची आहे. सो फ्लॅग्स वर तुम्हाला फोकस करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता मला काय करायचं रे, असा युजर ऍड करायचा जसं की मी मगाशी इंटर्न बोललेले. इंटर्न आता ऍड करताना लाईक सपोज आदित्य इज अ इंटर्न. आदित्यला ऍड करतानाच मला एक्सपायरी डेट सेट करायची आहे. त्याच्यावरती काय करणार आहे आपण, -e स्मॉल e. ठीक आहे, युजर ऍड -e. आता एक डेट सेट करायची आहे मला, करायची समजा डिसेंबर 2024. कोणासाठी करायची आहे, आदित्यसाठी. ठीक आहे, सो आदित्यसाठी आता मी कसं बघणार आहे, चेंज -l आदित्य. बघा बरं, एक्सपायरेशन डेट ऑलरेडी सेट झालेली आहे, दिसते. सो एक्सपायरेशन डेट चेंज झालेली आहे. जर चेंज करायची असेल तर काय करणार, आदित्यची एक्सपायरेशन डेट मला तर नेव्हरला सेट करायची. काय करणार, चेंज कॅपिटल E -1 आदित्य. ओके, ठीक आहे. चलो, आता मला काय करायचं, एक युजर ऍड करतानाच समजा आता अमोल पण एक इंटर्न आहे. आता हे जर मला समजत असेल की अमोल इज ऑल्सो इंटर्न, काय हसा लागला रे तो हसलेला का तुझ्यासाठी. ओके, सो अमोल पण एक इंटर्न आहे आणि तो मला सेट करायचा. तर मी कसं करणार, युजर ऍड -c. आता इंटर्न म्हणून जर मला बघायचं असेल तर इंटर्न, स्पेलिंग चुकलं का, s पाहिजे. युजर ऍड -c इंटर्न केलं. ठीक आहे, कमेंट झालेली आहे. आणि कोणाला ऍड करते मी आता, अमोलला ऍड करते. ओके, आता बघा बरं, cat/etc/5wd. इथे बघा कमेंट सेक्शन मध्ये बाकी सगळ्यांचे कमेंट तुमचे ब्लँक होते, याच्या कमेंट मध्ये आलेले आहे. म्हणजे मला कळणार की अमोल इज अ इंटर्न. ओके, बाकीच्यांना पण कळणार आहे कारण 5wd सगळेजण ऍक्सेस करू शकतात ना. ठीक आहे, ओके. फाईल CHG मध्ये जाऊन आपण करू शकतो. हा सेकंड वे असं नाहीये. चेंज म्हणजे तू काय करू शकतोस रे, चेंज म्हणजे तो ऑलरेडी एक्झिस्ट एकदा युजर असेल तर त्याच्यामध्ये चेंज करू शकतोस ना. हे आपण काय करायला लागलोय, एक्झिस्ट नाही आहे ते युजर, आपण नवीन युजर ऍड करायला लागलोय. आपण कस्टमाइज युजर ऍड करायला लागलोय. कस्टमायझेशन ऑफ युजर करताना मग आपण हे फ्लॅग ऍड करायला लागलोय की मला अशा प्रकारचा युजर पाहिजे. सो दॅट तुम्ही डिफॉल्ट ज्या रेडीमेड फंक्शनॅलिटीज आहेत ज्या तुम्हाला सिस्टीम प्रोव्हाइड करणार आहे ते तुम्ही चेंज करायला लागलाय. राईट, आणि चेंज काय करणार आहे, एकदा तुम्हाला युजर ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करताय. बरोबर ना. चलो, सो आता आपण काय काय बघितले, कोणकोणते फ्लॅग बघितले, लिहून घेतले तुम्ही, कोणकोणते बघितले सुरुवातीपासून. कस्टमायझेशन ऑफ युजर्स. हा, कस्टमायझेशन ऑफ युजर्स मध्ये -u, -s आणि -c. -e एक बघितला ना आता, -e एक बघितला, -c एक बघितलेला आहे. ठीक आहे, ओके. सो सगळी 5wd च्या फाईल मध्ये सगळे कॉन्फिगर केले ना आपण. ओके, आता मला जर हा युजर डिलीट करायचा असेल, एवढे आपण किती युजर क्रिएट केलेले आता आपण कॅट करून. सो म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की ls हा ऑप्शन का ऍक्च्युअली रेकमेंडेड नाहीये, ls/home, कारण की एक युजर आहे तो तर आता कुठे क्रिएट झालेला आहे, योगेश युजर / डिरेक्टरी मध्ये झालेला आहे. सो तुम्हाला इथं दिसणार नाहीये जर ते वेगळी त्यांची होम डिरेक्टरी असेल तर. सो त्यासाठी तुम्ही काय करणार आहे,
cat/etc/passwd. ओके, इथे तुम्हाला सगळे युजर दिसणार आहेत. इथे योगेश युजर पण दिसतोय, त्याची डिरेक्टरी कुठे आहे हे पण दिसतंय तुम्हाला. ओके, आता मला काय करायचंय, मी डिलीट करते युजर. अमोल पासून आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. सो युजर डेल. आता मी काय करते, व्यवस्थित लक्ष द्या. युजर डेल अमोल. आता युजर डेल अमोल जर केलं, पण मी जर ls/home जर केलं, ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला इथं अमोलची डिरेक्टरी दिसते, होम डिरेक्टरी. होम डिरेक्टरी त्याची अजून डिलीट झालेली नाही, म्हणजे त्यांना क्रिएट केलेल्या ज्या फाईल्स असणार आहेत त्या तशाच आहेत बघा. ओके, सो जर तुम्हाला होम डिरेक्टरी पण जर डिलीट करायची असेल एका युजरची, तर तुम्ही काय करणार आहे, युजर डेल. आता समजा मला कोण करायचं, समजा आता त्याच्यानंतर कोण आहे, आदित्य युजर डिलीट करायचा आहे. -r. -r म्हणजे काय रे, रिकर्सिव्हली आदित्यची होम डिरेक्टरी पण तो काय करणार आहे, डिलीट करणार आहे. सो आता जर मी ls/home केलं, तर याच्यामध्ये तुम्हाला आदित्यची दिसत नाहीये बघा. आदित्य डिलीट झालेला आहे, डिरेक्टरी पण डिलीट झालेली आहे. आता मला जर अमोलची करायची असेल डिरेक्टरी, तर मला तिथे जाऊन केली पाहिजे. रिमूव्ह -rf. काय करणार आहे, अमोल डिरेक्टरी डिलीट कशी करणार आपण, डिलीट कशी करणार, डिलीट होणार अमोल नावाने. पाथ द्यावा लागेल ना तुला, तू आता रूट डिरेक्टरी मध्ये आहेस. काय करणार मग आपण, कशी करणार आहे डिलीट, अक्षय कशी करणार डिलीट, /ls/home ls आता ls/home अमोल डिलीट झालेली आहे. ओके, चलो. सो युजर डेल युजर डेल आणि युजर नेम काय करणार आहे, जस्ट रिमूव्ह द युजर, but username -r and the username remove the user with its home directory. Okay, ठीक आहे. त्यानंतर अजून एक कमांड आहे id. id कमांड काय करणार आहे रे, तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे त्या युजर रिलेटेड. बघा बरं त्याच्यामध्ये काय काय दिले त्यांनी, UID काय आहे, GID काय आहे, ग्रुप्स कोणकोणते आहेत, तो युजर कोणकोणत्या ग्रुप थ्रू बिलॉंग करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयडी मध्ये दिसणार आहेत. सो लिहून घ्या, आयडी डिस्प्ले द इन्फॉर्मेशन अबाउट द युजर. आता ओके, त्यानंतर आता आपण ग्रुप फाईल बद्दल फक्त डिस्कस करूयात, की 2 फाईल आपल्या झालेल्या आहेत डिस्कस करून. कोणकोणती झाली, शॅडो फाईल. दोन्ही फाईल कशाच्या होत्या, युजरच्या फाईल होत्या. आता आपल्या कोणत्या फाईल राहिलेल्या आहेत, ग्रुपच्या फाईल राहिलेल्या आहेत. ओके, सो प्रायमरी ग्रुप आणि सेकंडरी ग्रुप काय असतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रायमरी ग्रुप काय असतो, कोणती डायरेक्ट कोणती फाईल, एडिट करून आदित्य टाकले. हो, दोन्ही पण फाईल एडिट करू शकतोस तू. मग एवढं सगळे हे करण्यापेक्षा डायरेक्ट हे करून इथं ना, हो, ही फाईल युजर क्रिएट केलं. ऍक्च्युअली तू ही पण फाईल एडिट करू शकतोस, शॅडो फाईल पण एडिट करू शकतोस, डिरेक्ट फाईल. पण फक्त प्रॉब्लेम कसा होतो, हे सगळं याने टाकलं, टाईप करून टाकलं, डायरेक्ट युजर क्रिएट झालं. हो, ऑब्विसली कॉन्फिगरेशन फाईल आहे ना ही. तुम्ही ज्या फाईल, आता मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का तुम्ही फाईल एडिट करू शकता ते. ओके, अरे ज्या फाईल, सॉरी माय बॅड, ज्या फाईल /etc मध्ये आहेत, सुरुवातीलाच मी सांगितलेलं जेव्हा फाईल हायरार्की मी तुम्हाला शिकवत होते, ज्या फाईल तुमच्या /etc मध्ये आहेत त्या सगळ्या कॉन्फिगरेशन फाईल आहेत. आणि सगळ्या कॉन्फिगरेशन फाईल म्हणजे काय, ज्या तुम्ही एडिट करू शकता, ज्याचा डेटा तुम्ही एडिट करू शकता. टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये डेटा असतो, जो डेटा टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये असतो. पण मी तुम्हाला कमांड शिकवण्याचं रिझन हे आहे कारण तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कमांड विचारतात. ओके, इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कमांड विचारणार आहे, ही कमांड सांग, कोणती कमांड यूज करणार आहे डिरेक्टली चेंज करण्यासाठी, किंवा तुम्ही यूज करणार आहे जर मला एखादी डिफॉल्ट चेंज करायची असेल तर, राईट. कारण का बरं कमांड विचारतात, काय हेतू असेल, काय वाटतंय,
जर आपण इथे एडिट करू शकतो तर कमांड का विचारत असते? इझिली एखादा काहीतरी चेंजेस करायचं असेल किंवा मग तू फाईल मध्ये करू शकतोस ना एखादा चेंजेस. व्हर्च्युअल ऍक्सेस करायचं असेल, मला मी तुझ्या मशीनचा ऍक्सेस घेणार आहे आणि तुझ्या /etc डिरेक्टरी मध्ये जाणार आहे आणि फाईल चेंज करणार आहे, एडिट करणार आहे. मग कमांड का लागतात आपल्याला? खूप सारे आहेत ना फाईल्स, प्रत्येक फाईल्स नाही लक्षात ठेवायचं. passwd आणि जी शॅडो 2 तर आहेत, passwd आणि शॅडो फाईल. जर तुला लक्षात राहत नसेल तर ls आणि /etc कर. मग का विचारतात बरं कमांड? तुम्हाला कंपनीमध्ये घेणारच आहेत ऑटोमेट करण्यासाठी. तुम्ही जेव्हा स्क्रिप्ट करताय तेव्हा तुम्हाला फाईल एडिट कशी करणार? तुम्ही स्क्रिप्ट करताय तर तुम्हाला तिथे कमांड्स टाकावे लागतील ना स्क्रिप्ट मध्ये. याच्यानंतर ही कमांड कर, याच्यानंतर ही कमांड, याच्यानंतर ही कमांड. मग ती स्क्रिप्ट काय करणार आहे? कमांड फायर करणार आणि मग ऑटोमॅटिक तुमच्या बिहाफ टास्क होणार आहे तिथे. ओके, सो त्याच्यासाठी तुम्हाला घेणारच आहे ऑटोमेशनसाठी. मॅन्युअली तर ऑलरेडी वर्क होतंय तिथं. डेव्हऑप्स किंवा ऍडमिन म्हणजे तुम्हाला स्क्रिप्टिंग आलं पाहिजे, ऑटोमेट करता आले पाहिजेत. आणि स्क्रिप्टिंग जरी येत नसेल ना तरी तुम्हाला कमांड्स माहिती असतील तरी मग ते तुम्हाला सांगतात, 1 महिना वगैरे देतात तुम्हाला की या गोष्टी शिका. ओके, सो दॅट्स वाय. ठीक आहे. एडिट तर काय इझी आहे ना, सिंपल आहे. तुम्ही फक्त विम करा आणि जे आता आपण जे मॅन्युअली जे आपण आता कमांड थ्रू केलं ते फक्त तुम्ही मॅन्युअली टाका, राईट? ओके, सो तुमचा टास्क आहे प्रत्येकाचा उद्या. प्रत्येकानं लिहून घ्या वहीमध्ये उद्या त्यानं तुम्हाला काय करून यायचंय. मला काय काय हवंय तुमच्याकडून. एक युजर ऍड करायचा प्रत्येकाने आपल्या नावाने जर केलाच असेल ठीक आहे, आपल्या मित्राच्या नावाने कोणत्याही नावाने एक युजर ऍड करा. ठीक आहे, त्या युजरवरती एक्सपायरेशन डेट, तो युजर ऍड करताना एक्सपायरेशन डेट पाहिजे. त्या युजरची मला डेट हवी आहे की 1 जानेवारी 2025 ला तो एक्सपायर झाला पाहिजे अकाउंट. 2025 1 जानेवारी 2025 ला एक्सपायर झालं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्याची जी शेल असणार आहे ती शेल पाहिजे मला /sbin/no login. एक युजर ऍड करा, दुसरा युजर ऍड करा, त्याची शेल पाहिजे. हा फर्स्ट युजर झाला. सेकंड युजर ऍड करताना त्याची शेल पाहिजे मला /bin/no login. थर्ड युजर ऍड करताना युजर 3 ऍड करताना मला त्याची डिरेक्टरी पाहिजे. फर्स्ट युजर ऍड करताना मला एक्सपायरी डेट. सेकंड युजर ऍड करताना शेल पाहिजे /bin/sbin/no login. ओके, थर्ड sbin. वरच्या याच्यामध्ये तुम्हाला एक्सपायरी डेट सेट करायची. हा, सेकंड परत एकदा ऐकून घ्या. फर्स्ट युजर ऍड करताना एक्सपायरी डेट 1 Jan 2024 युजर 1. युजर 2 शेल हवी आहे मला /sbin/no login. थर्ड युजर ऍड करताना मला डिरेक्टरी हवी आहे /example. ओके, /example होम डिरेक्टरी त्या युजरची. युजर थर्डची मला होम डिरेक्टरी दे /example. ओके, त्यानंतर मला हवाय तो जो युजर असणार आहे युजर 4 जो असणार आहे युजर 4चा जो पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड 25 डिसेंबर 2024 ला एक्सपायर झाला पाहिजे. युजर 4 ना, 3 युजर झाले की 25 डिसेंबर 2024 ला एक्सपायर झाला पाहिजे. ओके, ठीक आहे. आणि मॅन युजर ऍड चे तुम्ही वेगवेगळे फ्लॅग्स बघून यायचे. हा एक त्याच्यामध्ये एक्सरसाइज आहे, मॅन युजर ऍड.
डन. ठीक आहे, चालेल. उद्या मग आपण ग्रुप आणि ग्रुप फाईल बद्दल बोलूयात, ग्रुप फाईल काय असते वगैरे. ठीक आहे, आतापर्यंत आपण युजर जेवढं झालं त्याचं भरपूर प्रॅक्टिस करा. क्लाउड स्टुडंट स्पेशली. येस साक्षी, प्रॅक्टिस करा. तुम्ही पण जरी केली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला पण लिनक्स ऍडमिन वरती जॉब भेटून जाईल. सायबर सिक्युरिटी तुम्हाला लिनक्स लागतच असेल ना ह्याच्यामध्ये. लिनक्सच आहे का तुम्हाला? ओके, स्क्रिप्टिंग पण आहे. स्क्रिप्टिंग पण आहे तुम्हाला? पायथन मध्ये आहे का? ठीक आहे. पायथन यांना पण काही शेल स्क्रिप्ट किंवा पायथन दोन्ही कोणती पण एक लँग्वेज स्क्रिप्टिंग जरी शिकली तरी चालेल, असं काही प्रॉब्लेम नाहीये. नाही, यांना कुठे स्क्रिप्टिंग आहे त्यांच्या सिलेबस मध्ये. बट मी तुम्हाला ऍटलीस्ट शेल स्क्रिप्टिंग सांगू शकते की आपला जेव्हा सिलेबस होईल ना, अप्लाय करायला पण चालू करेल तेव्हा मी तुम्हाला शेल स्क्रिप्टिंग कसं करतो ते सांगेन. ऍटलीस्ट लाईक फ्रेशरला जेवढे रिक्वायर्ड आहे शेल स्क्रिप्टिंग तेवढं शेल स्क्रिप्टिंग. नाही, आता आपण स्क्रिप्टिंग ऑटोमेट काय केलंय? इट जस्ट कमांड. आपण अजून काय ऑटोमेट केलेलं नाहीये ना, राईट? मी तुमचा लिनक्स कम्प्लीट झाल्यानंतर मी एक प्रोजेक्ट करून घेणार आहे तुमच्याकडून लिनक्स बॅकअपचा. म्हणजे लिनक्सचा एक प्रोजेक्ट करून घेणार आहे, AWS एक प्रोजेक्ट करून घेणार आहे आणि CI/CDचा एक प्रोजेक्ट करून घेणार आहे. सो प्रत्येक एका टेक्नॉलॉजीवरती मी तुमचा एक प्रोजेक्ट करून घेणार आहे माझ्याकडून. आणि बाकीचे प्रोजेक्ट्स मी आता तुम्हाला हे झाल्यानंतर करायला सांगणार आहे, तुम्ही करायचे आणि ते गिटअप वरती अपलोड करायचे. कसे प्रोजेक्ट करायचे मी सांगेन. ठीक आहे, तुम्हाला प्रोफाईल बिल्ड करायचं असेल तर. आणि जे मी सांगते प्लीज थरली पाळा, सो दॅट तुम्हाला लवकरात लवकर जॉब भेटेल. आणि इन्स्टिट्यूट साठी पण तेवढी इझी जाईल ना तुम्हाला प्लेस करणं, तुमचं प्रोफाईल जर चांगलं बिल्ड असेल तर, राईट? पायथन झालंय ना, पायथन, जावास्क्रिप्ट आणि शेल स्क्रिप्ट. सो बेसिकली काय नाही, तुला एक प्रोग्रामिंग लँग्वेज जर आली ना तरी बाकीच्या सगळ्याचा कसा फक्त सिंटॅक्स वेगळा असतो ना. सिंटॅक्स वेगळा असतो. आणि जर तुम्हाला चांगलं प्रॅक्टिस जर करायचं असेल तर लीड कोड माहितीये तुला? लीड कोड प्लॅटफॉर्म म्हणून एक आहे, हॅकॅथॉन वगैरे सारखाच एक आहे लीड कोड म्हणून. सो लीड कोड वरती इझी मध्ये लीड कोड वरती अकाउंट काढायचं. त्याच्या इझी मध्ये म्हणजे 3 स्टेप असतात, एक इझी असते, एक मीडियम असते, हार्ड असते. सो इझी मधला रोज एक कोड सॉल्व्ह करायचा तिथे, रोज एक कोड. तुम्ही जर कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असाल ना तर प्रॅक्टिससाठी तो तिथे सॉल्व्ह करायचा आणि रोज एक सॉल्व्ह केल्यानंतर लिंक्डइन वरती त्याची लिंक टाकून द्यायची, कारण की तुमच्या त्या एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्ये कन्सिडर केलं जातं लीड कोड वरती जर तुम्ही कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असाल तर. आपण जर पायथन शिकलो तर त्याच्यावर लीड कोड साठी काय पायथन शिकलं तर तुम्ही जे म्हणतात की लीड कोड रोज एक कोड असतो तो सॉल्व्ह करायचा, पायथन साठी पण असतो. हो, तुझं लँग्वेज सिलेक्ट करू शकतोस लीड कोड वरती की पायथन पाहिजे, जावास्क्रिप्ट पाहिजे, कोणती पाहिजे, कोणतीही लँग्वेज तू सिलेक्ट, फक्त लँग्वेज सिलेक्ट करायची, त्याच्यामध्ये तो सिंटॅक्स येतो आणि तिथे फक्त तुझं लॉजिक बिल्डिंग साठी असतं, ते लॉजिक बिल्ड करायचं अकॉर्डिंग टू आवर लँग्वेज. हा, राईट. सो आणि तुम्हाला एक ओपन सोर्स कम्युनिटीचा एक फायदा तुम्हाला मी सांगते. काय झालंय? मी जेव्हा इथे सांगत असते तेव्हा क्लासमध्ये लक्ष द्या रे, परत तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करू शकता ना. ओके, तो ओपन सोर्स कम्युनिटीचा मी तुम्हाला एक फायदा सांगते. माझा दादा, म्हणजे माझा सख्खा भाऊ, ठीक आहे, तो आधी आता अमेझॉन मध्ये आहे, AWS आता क्लाउड वरती तो काम करतोय. पण त्याच्या आधी अमेझॉनच्या आधी तो इकडेच पुण्यामधली कंपनी आहे ना, कंपनीमध्ये होता. सो तेव्हा त्यांनी ऍक्टिव्हली तो कम्युनिटी बिल्डर्स मध्ये पार्टिसिपेट करायचा, म्हणजे ब्लॉग लिहिणं, ठीक आहे, जसे आता मी तुम्हाला सांगितले ब्लॉग लिहिणं, किंवा त्यांनी AWS चे सर्टिफिकेशन्स केले होते, 2-3 सर्टिफिकेशन्स केले होते, किंवा त्याच्या ज्या मीटअप्स असतात त्या पार्टिसिपेट करणं, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणं. सो या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्याला AWS कम्युनिटी बिल्डरचा मेंबरशिप त्याला भेटली, ठीक आहे. आणि त्या मेंबरशिपचा त्याला अमेझॉनचे इंटरव्ह्यू शेड्यूल होण्यासाठी खूप फायदा झाला. शिवाय ती मेंबरशिप भेटली आणि एक क्लाउड अकॅडमी म्हणून एक कोर्स आहे, ठीक आहे, तो त्याला फ्री भेटला. तुम्हाला जर पेड करायचा असेल पेड कोर्स तर तो 35,000चा कोर्स आहे, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये प्लेग्राऊंड भेटतात तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही हँड्स ऑन प्रॅक्टिस करू शकता. आता EC2 इन्स्टन्स पिनअप करायला तुम्हाला स्वतःचं अकाउंट काढावं लागेल. त्याच्यामध्ये जर तुम्ही काय एक्स्ट्रा चालू ठेवले तर तुम्हाला पैसे पे करावे लागतील. तसं त्यांचं नाहीये, त्यांचं AWS अकाउंट असणार आहे, ते तुम्ही प्लेग्राऊंड फक्त तुम्ही यूज करायचं, तुम्ही कोणतीही प्रॅक्टिस करू शकता.
शिवाय तिथे तुम्ही प्रोजेक्ट पण करू शकता. त्यांनी पूर्ण प्रोजेक्ट करण्यासाठी डॉक्युमेंटेशन दिलेलं असतं, एकदम थरली डॉक्युमेंटेशन, स्क्रीनशॉट दिलेले असतात की यानंतर कशावर क्लिक करा, त्यानंतर कशावर क्लिक करा. सो ते तुम्ही फॉलो करायचे आणि तुम्ही प्रोजेक्ट करायचे आणि ते प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये टाकू शकता. तर एवढा सगळा फायदा झालेला आहे त्याला ऍक्टिव्हली कम्युनिटी मध्ये, ओपन सोर्स कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेट करण्याचा. तर म्हणून मी तुम्हाला सांगते, ब्लॉग्स लिहा, ट्विटरवरती पोस्ट करा, लिंक्डइन वरती पोस्ट करा, मीडियम वरती पोस्ट करा. सो ऍक्टिव्हली पार्टिसिपेट राहा या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त. ओके, ठीक आहे. स्टॉप रेकॉर्डिंग.